पद्मशाली समाज कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या सिद्धेश्वर पेठेतील मंदिराला 100 वर्ष होतात। त्यानिमित्त नव्या वर्षात अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मार्कंडेय महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी देवीची उपासना केली। दुर्गा सप्तशती या भाची रचना केली। त्यामुळे प्रमुख शनीपीठांच्या ठिकाणी मार्कंडेय स्नाने अशा पवित्र ग्रंथांचं पारायण व्हावं आणि समाजात नवचैतन्य निर्माण व्हावं म्हणून दिनांक 18 ते 25 जानेवारी पर्यंत शतचंडी याग आणि पारायण सोहळा आयोजल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली। 18 जानेवारीला दुर्गाष्टमीच्या दिवशी यागाला सुरुवात होईल। 25 जानेवारीच्या पौर्णिमेपर्यंत याग आणि दुर्ग सप्तशती ग्रंथ पारायण सलग सुरू राहील। ज्या समाज बांधवांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात नाव नोंदणी करावी व यागाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष महंकाळी एलदी, सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस राजमहेंद्र कमटम, रमेश कैरमकोंडा आदी प्रयत्नशील आहेत। पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या मंदिराला सिद्धेश्वर पेठेतील 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं 18 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत शतचंडी यज्ञ याग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा आमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की ज्यांना या शतचंडी यज्ञाला बसवायचं आहे त्यांनी श्री मार्कंडेय मंदिर येथे नाव नोंदवावे अशी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे विनंती करण्यात येत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।